नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. कोकळे ग्रामसभेत गदारोळ, 5 वर्षांनी झालेल्या सभेतच सरपंच ग्रामसेवकांची पळवाट, वार्षिक आराखडाविना सभा तहकूब. कवठेमहांकाळ प्रतिनिधी, 31 जुलै. कवठेमहांकाळ, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे गावच्या ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत गुरुवार 31 रोजी प्रचंड गोंधळ उडाला. तब्बल 5 वर्षांनी झालेल्या या सभेत नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार करताच सरपंच आणि ग्रामसेवकांनी सभा मध्येच संपल्याची घोषणा करून सभागृहातून काढता पाय घेतला. त्यामुळे गावचा वार्षिक विकास आराखडाच रखडला आहे. 5 वर्षांचा रोष उसळला, प्रश्न विचारताच सभा बंद. कोकळे ग्रामपंचायतीची शेवटची ग्रामसभा सुमारे 5 वर्षांपूर्वी झाली होती. त्यामुळे गावातील रस्ते, पाणी, निधीचा अपव्यय यांसारख्या प्रलंबित प्रश्नांसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला सुरुवात झाल्यानंतर ग्रामस्थांनी गावच्या कारभारावर थेट सवाल विचारण्यास सुरुवात केली. विकासकामे झाली नाहीत, निधी कुठे गेला, ग्रामपंचायतीचा हिशोब कुठे आहे अशा प्रश्नांनी सभागृह तापले. यावेळी ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून ग्रामसेवकांच्या सल्ल्याने सरपंचांनी महत्त्वाचा वार्षिक आराखडा मंजुरीस येण्यापूर्वीच सभा संपली असे जाहीर केले. सरपंचांच्या या एकतर्फी निर्णयामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. क्लार्क नियुक्तीचा मुद्दा पेटला, ग्रामसेवकांच्या वक्तव्याने नवा वाद. ग्रामसभा केवळ विकासाच्या प्रश्नांवरच नाही तर ग्रामपंचायत कार्यालयातील क्लार्क नियुक्तीवरूनही चांगलीच गाजली. सध्या क्लार्क रजेवर आहेत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत नियम डावलून नवीन क्लार्कची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या आरोपांना उत्तर देताना ग्रामसेवकांनी कोणताही पुरावा न देता भर सभेत रजेवर असलेल्या क्लार्कला संसर्गजन्य आजार झाल्याचे वक्तव्य केले. ग्रामसेवकांच्या या बेजबाबदार विधानामुळे सभेत पुन्हा एकदा गोंधळ उडाला. रजेवर असलेल्या क्लार्कच्या कुटुंबियांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला. कोणत्याही वैद्यकीय पुराव्याशिवाय समाजात खोटी माहिती पसरवून मानहानी केल्याचा आरोप करत संबंधित ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी केली. निर्णयाशिवाय सभा संपली, गावच्या विकासाला खीळ. 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेली ग्रामसभा कोणताही ठराव मंजूर करताच आणि केवळ गोंधळात संपल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गावच्या विकासासाठी आवश्यक असलेला वार्षिक आराखडाही मंजूर झाल्याने पुढील निधी रखडण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे कोकळे गावचे राजकारण आता अधिकच तापण्याची चिन्हे आहे. ग्रामस्थांनी याप्रकरणी जिल्हा परिषद आणि तहसील प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. अशाच सत्य आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आत्ताच एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एलव्ही न्यूज चॅनल. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.